फॉरेक्स मार्केटच्या फ्री सिरीजमध्ये आजच्या या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. काल आपण पाहिलं व्हॉट इज फॉरेक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या फॉरेक्स मार्केटमध्ये कोण कोण इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे हु आर द पार्टिसिपंट. सगळ्यात महत्वाचा हा जो राहतो दे आर द लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स. तर लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूटला मराठीमध्ये म्हणतात मोठ्या आर्थिक संस्था. या काय करतात, या परदेशी चलन बाजारामध्ये म्हणजे या फॉरेक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. बघायला गेलं तर बऱ्यापैकी हीच लोक सर्वात जास्त इन्व्हेस्ट करतात आणि बऱ्यापैकी मार्केटमध्ये जे काय हालचाली होतात त्या या लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूट वाल्यांच्यामुळेच होतात. तर हे लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स म्हणजे कोण, तर सगळ्यात जास्त आहेत ह्या इन्व्हेस्ट करतात सेंट्रल बँक्स, कॉर्पोरेशन्स, हेज फंड्स, वेल्दी इंडिव्हिज्युअल्स आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टर्स. ओके, हे जे वेल्दी इंडिव्हिज्युअल्स आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टर्स आहेत हे वेगळे आहेत त्यांच्यापासून. तो लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स कोण आहेत, तर ते कॉर्पोरेशन्स, सेंट्रल बँक्स आणि हेज फंड्स. जे फॉरेक्स मध्ये इन्व्हेस्ट करणारे आहेत ना, त्या सगळ्यात जास्त फंड जर कोण लावत असेल तर दे आर द बँक्स. ओके, सो बँक्स कोण आहेत, ह्या बँक्स मध्ये दोन टाईपच्या बँक येतात. एक बँक येते ती आहे इट इज अ सेंट्रल बँक आणि सेकंड वन दॅट इज द कमर्शियल बँक. आता ह्या सेंट्रल बँक्स कोण असतात, तर प्रत्येक देशाची एक सेंट्रल बँक असते. ओके, आपल्या भारताची सेंट्रल बँक कोणती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा देखील इन्व्हेस्टमेंट या फॉरेक्स मध्ये असतो. तर ह्या वर्ल्ड मधील जेवढे काही कंट्रीज असतील त्यांच्या ज्या सेंट्रल बँक्स आहेत त्या या फॉरेक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. टास्क नंबर 1 सगळ्यांनी लिहून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, जे कुठल्या कंट्रीज आहेत त्या कंट्रीज तुम्हाला लिहून काढायच्या आहेत आणि त्या कंट्रीजच्या सेंट्रल बँक्स कोणकोणत्या आहेत त्या तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताची सेंट्रल बँक कोणती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इट इज अ RBI. तशी US ची कोणती आहे, तो US ची आहे फेडरल बँक. युरोपियन सेंट्रल बँक, युरोपची. तर या ज्या आहेत कंट्री आणि त्या कंट्रीची सेंट्रल बँक कोणकोणत्या त्या तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचं. इट इज अ टास्क ऍक्च्युअली. ओके, तर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणाची राहते, ह्या सेंट्रल बँक्स वाल्यांची असते. त्यानंतर येतात काही कमर्शियल बँक्स, म्हणजे ह्या गव्हर्नमेंट बँक सोडून काही कमर्शियल बँक्स असतात. फॉर एक्झाम्पल इंडियामधली मी तुम्हाला सांगतो सिटी बँक, SBI, HDFC, ICICI, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर LIC, PNB बँक, पंजाब नॅशनल बँक. ह्या ज्या कमर्शियल बँक्स असतील ना, ह्या सगळ्या काय करतात, फॉरेक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. फर्स्ट वन दॅट इज अ सेंट्रल बँक अँड सेकंड वन दॅट इज द कमर्शियल बँक. 2 नंबरला सगळ्यात जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट करणारी लोक आहेत ते कॉर्पोरेशन्स. आता कॉर्पोरेशन्स काय राहतात, इंडियामध्ये आपण विचार करूया, इंडियामधल्या खूप मोठ्या अशा कंपन्या आहेत. ओके, हे लार्ज अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्ट करतात फॉरेक्स मध्ये. फॉर एक्झाम्पल कोणते, रिलायन्स, इन्फोसिस, विप्रो, HCL, अदानी ग्रुप आणि काही अशा विमा कंपन्या पण आहेत, अलायन्स, मेटा लाईफ. दे आर द सेकंड लार्जेस्ट इन्व्हेस्टर इन फॉरेक्स. दे आर द कॉर्पोरेशन्स. त्यानंतरचा थर्ड जो राहतो इट इज द हेज फंड. हेज फंड काय राहतो ते तुम्हाला मी सांगतो. हे खासगी गुंतवणूकदार असतात, म्हणजे प्रायव्हेट फर्म चालवणारी एक कंपनी राहते. याच्यामध्ये ते काय करतात, मोठ्या संस्था, अदरवाईज मोठ्या संस्था प्लस काही इन्व्हेस्टर्स ते गोळा करतात आणि त्यांच्याकडून काय करतात, सम अमाऊंट ऑफ मनी एकत्र करून तो फंड ते मार्केटमध्ये एक्झिक्यूट करतात. मग त्याच्या मोबदल्यात कसं राहतं, तर त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज राहतात. म्हणजे जे इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत ना, त्यांना फक्त काय एक्सपेक्टेड असतं, गुड रिटर्न्स एक्सपेक्टेड असतो. एक सम अमाऊंट ऑफ 70-30%, 65-35, 60-40. म्हणजे जो इन्व्हेस्ट करणार आहे त्याला म्हणतात डेड इन्व्हेस्टर आणि जो ऍक्च्युअली हा गुंतवतो, रिस्क घेतो आणि त्याच्यातून रिटर्न काढतो, ते जे आहे ते हेज फंड वाले प्रायव्हेट कंपनीज, ज्या ते 70%, 65%, 60% हे जे काय आहे ते प्रॉफिट त्याच्यामधून ते अर्न करतात. ओके, सो जो डेड इन्व्हेस्टर असतो त्याच्यासाठी काय राहतो, जो प्रॉफिट रेशो असतो तो थोडा कमी असतो आणि जो मेन हेज फंड वाले जे आहे रन करतात त्यांचा जो काय राहतो तो जास्त राहतो. ओके, त्यानंतर ग्लोबली जर बघायला गेलं तर ब्रिज वॉटर असोसिएट्स, रेनिसन्स टेक्नॉलॉजी आणि मॅन ग्रुप असे भरपूर काही हेज फंड कंपन्याज आहेत की ते बाहेरून फंड गोळा करतात आणि इन्व्हेस्ट करतात. त्यातून जो येणारा रिटर्न आहे तो रिटर्न स्प्लिट करून घेतात. ओके, दे आर द हेज फंड्स. द वेल्दी इंडिव्हिज्युअल्स म्हणजे गर्भ श्रीमंत काही अशी आहेत की ना हेज फंड वाल्यांच्याकडे पैसे गुंतवायचे, त्यांना बिलीव्ह कोणावरती नाही आहे. त्यांचे जे काही शेअर्स असतील, त्यांचे स्टॉक्स असतील, त्यांचे काय असेल ते गोल्ड मेटल मध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट असेल, क्रूड मध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, ही सर्व इन्व्हेस्टमेंट त्यांची स्वतःची राहते. वेल्दी इंडिव्हिज्युअल्स हे काय करतात, ते कोणावरती डिपेंड न राहता स्वतःच्या फंडची इन्व्हेस्टमेंट स्वतः करतात, येणारे रिटर्न स्वतः घेतात. ओके, दे आर द वेल्दी इंडिव्हिज्युअल्स. ओके, आणि लास्ट वन दॅट इज द ॲव्हरेज इन्व्हेस्टर्स. ॲव्हरेज इन्व्हेस्टर्स कोण राहतात, आपल्यासारखे छोटे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत, $50, $100, $1000, $50,000, $1,00,000. ओके, दे आर द ॲव्हरेज इन्व्हेस्टर्स. वेल्दी इंडिव्हिज्युअल्स ह्यांचे 10 लाखच्या वरती, $10 लाख वरती जे राहतात ते वेल्दी इंडिव्हिज्युअल्स मध्ये राहतात. हेज फंड
हे राहतात हे बिलियन मिलियन या रेंज मध्ये खेळणारी लोक आहेत. आणि सेंट्रल बँक्स यांचा जो फंड आहे तो बऱ्यापैकी हा ट्रिलियन्स मध्ये राहतो. हा मेजर फरक आहे याच्यामध्ये. जे काही सेंट्रल बँक्स आहेत, हेज फंड आहे, वेल्दी इंडिव्हिज्युअल्स आहेत, हे जे आहेत ना हे लार्ज फायनान्शियल इन्व्हेस्टर्स आहेत. यांचे ट्रिलियन्स मध्ये त्यांचा प्रॉफिट पण तेवढ्या रेशो मध्ये राहतो आणि त्यांचा लॉस पण तेवढ्या रेशो मध्ये राहतो. आणि आपण राहिलो सगळ्यात शेवटला ऍव्हरेज इन्व्हेस्टर. ट्रिलियन मध्ये इन्व्हेस्ट करणारा एक पर्सन आहे. एक आहे मिलियन, एक बिलियन आणि एक आपल्यासारखा आहे तो 1000 मध्ये आणि 100 मध्ये. तर हा ऍव्हरेज जो राहतो तर हा दोन ह्याच्यामध्ये मोडतो. तर मला एवढं सांगा, ह्या ट्रिलियन बिलियन मिलियन ह्यांच्या समोर आपला हा टिकाव राहील का? नाही राहणार. आपला हा कधी राहू शकतो? कोण अर्न करू शकतो? जो रिस्क अँड रिवॉर्ड रेशो घेऊ शकतो ना. मला माहित आहे हे दे आर द ब्ल्यू व्हेल किंवा ह्यांना म्हणतो आपण शार्क. दे आर द शार्क. ओके. तर ह्या शार्क मासांना रिक्वेस्ट काय करायची? आम्ही तुमच्या सोबत येतो. वी आर इन युअर टीम. तुम्ही काय करा, आम्ही तुमच्या सोबत येतो. तुमचा जो काय रेशो राहील प्रॉफिट रेशो, त्यामध्ये सम अमाऊंट ऑफ रेशो मी काय करेन, प्रॉफिटचा रेशो मी पण थोडा कमवीन याच्यामध्ये. त्यांच्या सोबत चालायचं. मग ह्यांच्या सोबत जायसाठी काय करायचं आहे आपल्याला? तर एज्युकेशन सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे नॉलेज महत्वाचं आहे. आणि सेकंड त्याच्यामध्ये राहतो रिस्क रिवॉर्ड रेशो. एज्युकेशन पण भले तुमच्याकडे कमी असेल, बट तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो जर प्रॉपर असेल ना, तर तुम्ही कधीही लॉस करणार नाही मार्केटमध्ये. मार्क माय वर्ड. या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणारच आहे. रिस्क अँड रिवॉर्ड काय राहतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू कंट्रीज आणि त्यांच्या करन्सीज. ओके. सो सी यू टुमॉरो.